दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साकेत कॉम्प्लेक्स ठाणे पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत. स्नेहा सच्चिंद्र जाधव आणि गौरी प्रकाश बांदेलकर अशा दोघींना भेटून आजच्या भागात आपण काय धमाल मजा मस्ती होणार ते बघणार आहोत. तेव्हा आता जाऊन भेटूया दोन्ही वहिनींना आणि बघूया आजच्या भागात काय घडणार आहे. म्हणजे आधी फिरू का असं विचारलं होतं. कोणाला? पप्पांना. काय सॉलिड प्लॅनिंग आहे तुम्ही. आता मी शांत झालो लग्नानंतर. झेपेल तेवढंच करा. नमस्कार. वेलकम. काहीतरी या. ओके. साकेतमध्ये तुमचं स्वागत. हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पटकन उखाणा घ्या. आबोलीची फुले गंध काही सांगेनात, सचिन रावांचं नाव घेताना शब्द काही सुचेनात. काय पण बरेच सुचले. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी. बरं. ही छोटी मुलगी. बर. या माझ्या सासूबाई. नमस्कार. या माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. या छोट्या जाऊबाई. नमस्कार. ही माझी मावशी. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. आणि बाकीचे सगळे आमचे साकेतचे हे नमस्कार. नमस्कार. फ्रेंड्स आणि साकेतचे कॉम्प्लेक्स. साकेतचा सगळा कुटुंब आज खाली सगळे उतरलेलं आहे. साकेतियन्स आहेत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं, काय करता तुम्ही? आर्ट गॅलरी आहे सिनेवंडरला. असे सगळे आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवतो आम्ही. बरं. हां, वुडन मध्ये हे नेम प्लेट्स डिझाईन करते. स्वतः तयार करता की कुठून Yes. घेऊन येता? नाही आम्ही ऍक्च्युली आर्टिस्ट आहात सगळे. म्हणजे मी पण एक आर्टिस्ट म्हणजे हॉबी आर्टिस्ट आहे. बाय प्रोफेशन फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे. बर. आणि मग माहेर कुठलं? माहेर गोरेगाव. बरं, पण माहेरी कोण कोण? माहेरी पप्पा मम्मी बहीण आणि 2 भाऊ. आणि पप्पा सत्संगमध्ये आहेत त्यामुळे ते फिरतीवर असतात. तुमची फिरती कधी सुरू झाली? कशाच्या बाबतीत म्हणजे? नाही, एकूणच हे कलेक्शन तुम्हाला कसल्या बाबतीत वाटलं? नाही मला जरा कळू दे ना. नाही तुमच्या हसण्यामध्ये बरंच काहीतरी दडलेलं आहे. काय सांगा आता, बोला. तुम्हाला कशाबद्दल वाटलं? नाही मला वाटलं म्हणजे फिरती. फिरती फिरू का, हे कधीचे प्रश्न आणि कुठले आले? आधीचे म्हणजे आधी फिरू का असं विचारलं होतं. कोणाला? पप्पांना. पप्पा काय म्हणाले? आमचं एंगेजमेंट झाल्यानंतर पप्पांनी फिरायचंच नाही, बंदी घातलेली. अजिबात नाही. हो. असं वाटत नाही मला. काय सांग. आणि तुम्ही ती बंदी मोडलीच असणार. ऑब्व्हियसली. त्यांना बोलवा. अहो नमस्कार. नमस्कार. बसा. काय करता आपण? माझी पण आर्ट गॅलरी आहे. तुमची कुठे आहे? ठाण्यातच आहे. कॉम्पिटेटिव्ह आहे माझं. हे आमचे कॉम्पिटिशन मध्ये. माझी पण हिच्या 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. हा, म्हणजे मुद्दाम अशी 2 दुकानं केली गॅलरी. हिच्याकडे स्वस्त माल, माझ्याकडे माल. म्हणजे इकडे नको असेल तर तुम्हीच सांगायचं, तुमच्या उतर जागे देखो. असं केलंय का? काय सॉलिड प्लॅनिंग आहे तुम्ही. तुम्हाला तो दिवस आठवतोय ज्या दिवशी तुम्ही यांना बघितलं? मला ऍक्च्युली आमचा लग्नाचा म्हणजे एक मोठा किस्सा आहे. चला, व्हेरी गुड. बरं झालं. माझ्या मोठ्या भावाने ऍक्च्युली हिच्या लहान बहिणीला बघितलेली, तिलाच पसंत केलेली. कोणासाठी? माझ्यासाठी. बर. मग यांच्या घरच्यांनी जरा काहीतरी हे केली, गडबड केली. हिला पुढे आणली, तिला लपवून ठेवली. ही मोठी बहीण होती ना, आधी हिचं करायचं होतं, हिला संपवायची होती.
किती बोलतायत किती वाटतं बोलताय. मी शंका करते. हे असे वागत असतील म्हणूनच तुम्ही शंक करत असाल. म्हणजे ऍक्च्युली हे यांना सांगितलेलं तुम्ही या बघायला मुलगी. ह्यांनी म्हणलेलं नाही तुम्ही या. म्हणजे ठीक आहे, मग आम्हीच गेलेलो. बरं. ह्यांच्या मिशा होत्या आणि मी फोटो पाहून मला असं वाटलेलं की नाही, मला असा मिशा वगैरे असलेला नवरा तुमचा आता माणूस हा. बरोबर आहे. व्हेरी गुड. तर म्हटलं रिजेक्टच करायचं तर ठीक आहे जाऊन. मग मी ऑफिसमधनं निघून गेलेले वगैरे. नंतर ह्यांनी आम्ही टेरेसवर गप्पा मारल्या. कुठल्या? आमच्याच भविष्यात नाही नाही नाही, टेरेस कुठली विचारतोय. त्यांनी म्हणजे पुढे वंश कसा वाढावा वगैरे का हे मी नाही विचारलं हो. मी विचारलं कुठल्या टेरेसवर. ऐरोलीला आम्ही आधी राहत होतो. रो हाऊस होतं आमचं. तर म्हणजे ह्यांचं मग तिथे यांनी टेरेसवरती नेलेलं आणि तिथे आम्ही गप्पा मारल्या. मग गप्पा मारता मारता असं वाटलं की येस ही इज द राईट पार्टनर आहे. जादूच केलीत तुम्ही. मूच होती ना माझ्याकडे. अरे क्या बात वा वा. अभी कुछ नाही. विचारे. एनिवे, तर आता यानंतर आपण एक खेळ खेळणार आहोत. या खेळामध्ये दोघांनी अचूक मनोरा रचायचा आहे 9 थरांचा. 1, 2, 3 वेळ सुरू झाला. हे आता कोणामुळे? व्हेरी गुड. पुढे. दोन, 3, 4, 5, 6, 7, 4, 8. 3, काय झालं? नको वाढेल ना. नको 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 2, या बाजूला ठेव. थोडस या बाजूला ठेव. या बाजूला ठेव. 1. नको. वेळ संपली. ती लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. थँक्यू. जाऊन भेटूया आता बांदेलकर कुटुंबाला. आम्ही गेलो बघायला पार्ल्याला मावशीच्या मावशीच्या घरी. तर माझे भाऊजी पण होते. ते एकदम फेअर आणि हँडसम आहेत. तर बाय मिस्टेक ते अगोदर गेले आतमध्ये. ही तक्रार आहे तिच्या माझ्याबद्दल. थोडी बडबड कमी करते. नमस्कार. नमस्कार. या या. थांबा. आधी 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 लक्ष्मी, नंतर पेढा द्या. तुम्हाला बरं वाटेल जरा. घ्या उखाणा घ्या. हा. इंटिरियर डिझायनर काम अँड काइंड प्रकाश रावांच्या माझं क्रिएटिव्ह माइंड. अरे वा. द्या आता ओळख करून सगळे. हा. हे माझे मिस्टर. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. ही माझी पुतणी. हॅलो. ही माझी भाची. बरं. हे आमचे शेजारच्या काकू. नमस्कार. हे माझी मैत्रिणी. हो. हे माझ्या नंदेच्या सासू. नमस्कार. हा. आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? डहाणू. घरी कोण कोण? आई वडील भाऊ आणि मी. लहानपणापासून लाड खूप? हो. लाडकी. पप्पांची लाडकी. मग लग्नानंतर? आहेत चांगले आहेत. नाही, कोण चांगले आहेत? माझे हे. अरे वा, किती मस्त. सांगितलेली प्रत्येक गोष्ट मिस्टरांकडून मिळते? नाही, बरोबर जसं पाहिजे तसं आहेत. जिथे कडक पाहिजे तिथे कडक आहे. जिथे नरम पाहिजे तसं नरम. नारळासारखे. वरून कडक आतून नरम. नारळासारखे. नारळासारखे. बरं, बोलवा त्यांना. आम्हाला बघायचं या ना. सगळ्यांना. तुम्हाला नारळ म्हणाले त्या मगाशी. नाही, मी आहे स्ट्रॉंग, आतून आहे सॉफ्ट. म्हणून. आणि यांना कसलं काय, यांच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? ती एकदम गोड आहे, प्रेमळ आहे आणि एकदम क्रिएटिव्ह आहे. अरे वा, केवढी मोठी कॉम्प्लिमेंट आहे. लग्न ठरलं तो दिवस आठवतोय का तुम्हाला? हो. हे बघायला आले होते तो दिवस? हो, एकदम. काय होती तुमची रिॲक्शन त्याच्यावर? सीन असं होता की आम्ही गेलो बघायला पार्ल्याला मावशीच्या मावशीच्या घरी. तर माझे भाऊजी पण होते. ते एकदम फेअर आणि हँडसम आहेत. तर बाय मिस्टेक ते अगोदर गेले आतमध्ये. तर ह्यांना वाटलं की हाच मुलगा आहे. माझ्या बहिणी होत्या आणि आम्ही तयार वगैरे होते असे.
तर बहिणीने म्हटलं ए चलेगा चलेगा. तर तितक्यात हे आले. तर मी म्हटलं अरे तुम लोग को कैसे पता चलेगा कौन है इसमें. अरे दोनों हँडसम है कोई भी चलेगा. मग बघितलं की नंतर हो सुरुवातच अशी गमतीशीर मजेशीर एकदम. तर आता यानंतर एक खेळ खेळायचा आहे ज्याच्यामध्ये 9 थरांचा मनोरा रचायचा आहे तुम्हाला दोघांना. आणि मग बघूया ते टार्गेट पूर्ण करणार का 2 मिनिटामध्ये. ही वेळ झाली सुरू. लवकर लवकर अजून आहे. चार 3 2 1 वेळ संपली. थांबा. 6 अभिनंदन. 1 2 3 4 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. चला सगळे सज्ज आहेत आता आरोप करण्यासाठी. तुम्ही सगळे आरोप खोडून काढायचे. बघूया काय होणार आहे. पहिला आरोप. स्नेहा माझी सून आहे आणि कामात हुशार आहे वगैरे सगळं पण इतकी धडपडी आहे काम करताना. सारखं म्हणजे दिवसभरात ना तिच्याकडनं काय काय फुटेल अरे हे काही सांगता येत नाही कारण अतिशय तिचं ते घाई घाई. हो आणि मग फुटलेल्या वस्तू आर्ट गॅलरीत विकायला. असं आहे ते सगळं त्याच्यामुळे मॉडर्न आर्ट म्हणून मग विकतात बाकी त्या. सगळं छान आहे तिचं कामाच्या बाबतीत पण ही घाई तिची फार नडते. मला वाटतं तुझ्या आरोपामध्येच सगळं माझी जी मांडण्याची बाजू आहे ती तूच मांडलेली आहेस तुझ्या आरोप करता करतात. कारण तू जसं म्हणालीस की धडपड करते फोडते तर ते कामं करत असते भरपूर गडबडीत असते हे त्याचं मेन कारण आहे. कारण त्याच्यात तू ते ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि ते तू बोलून पण दाखवलेलं आहे. तेच कारण आहे की ती खूप बिझी असते. 2 मुली भरपूर काही तिला करायचं असतं. सकाळपासून 5:30 पासून ते रात्री 12 12:30 वाजतात. आम्हाला झोपायला पण उशीर होतो. तिची झोप तेवढंच करा. दुसरा आरोप कोण करणार. मी तिची जाऊ मोठी जाऊ. हा मोठी जाऊ. बोला. आणि मी धाकटी जाऊ. बोला. स्नेहा खूप छान आहे पण कधी कधी ती चिडचिड करते. म्हणजे विनाकारण ती चिडत असते. काही कारण नसतं. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड त्याच्यावर पण चिडते. चिडत असते पण तू जे म्हणतेस ना की विनाकारण चिडते प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. जसं नाण्याला 2 बाजू असतात ना तसं प्रत्येक गोष्टीला 2 कारण. आमचं नाणं एकाच बाजूला दिसतं नेहमी. तो तुमचा दोष आहे कारण तुम्ही एकाच बाजूनी बघता नाणं. मी म्हणतो तुम्ही दोन्ही बाजूनी बघा. तुझ्या बाजूने विचार करत नाही माझ्या बाजूने नाही. मी पण ती माझी अर्धांगिनी आहे तर मला सुद्धा तिची ती दुसरी बाजू बघून घ्यायला लागते. चिडचिड तर मी पण भरपूर भडकायचो पूर्वी. आता मी शांत झालो लग्नानंतर. मी काय बोलतच नाही. फक्त बघतोय ऐकतोय केवढी ते केवढं चाललंय. नाही पण व्हेरी गुड गुड. पुढचा आरोप. मी तिची मैत्रीण. बोला. ती केक खूप छान बनवायची. केक तिने मध्ये केक बनवून विकण्याचा बिझनेसही स्टार्ट केला पण तिने परत तो मोडीच काढला. आय डोंट नो सचिनमुळे काढला की स्वतःहून काढला. फूड इंडस्ट्रीमध्ये आता भरपूर नॉर्म्स आहेत. गव्हर्नमेंटचे काही रिस्ट्रिक्शन. उद्या कोणाला काही केकमध्ये मिळालं जुरळ मिळाला पार ते मला निस्तरायला लागेल. त्याच्यामुळे ते आधीच तिला बंद केलेलं बरं बाबा नको बाबा तुझं जे काय केलेलं असेल ते मी खातो बाकीच्यांवर अन्याय नको. हे झाले आरोप. आता या सगळ्या आरोपांवरती तुम्हाला काय म्हणायचं. काकी म्हणते तेही म्हणजे आय एग्री की प्रत्येकाचं आहे पण त्यात म्हणजे रोजच्या रुटीन मध्ये ते सगळं ऍडजस्ट करून मी आपली चालू असते. आणि त्यातून काय असतं ना कुठेतरी असं जे निगेटिव्ह असेल ते दिसून येतं पटकन. म्हणजे आज बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला स्पष्ट झाल्या. अजून दुसरा जाऊबाईंचा आरोप होता. एवढी सगळी म्हणजे धावपळीचं हे आता म्हणजे मला बिझनेस मध्ये जाणं परत सगळं काय म्हणजे रुटीन जे आहे फार हेक्टिक आहे त्याच्यामुळे चिडचिड होते थोडीशी आणि झोपही पूर्ण नाही म्हणून चिडचिड होते. मला सांगा उद्यापासून स्वतःमध्ये कोणता बदल करा. शक्यतो रागावर कंट्रोल करायचा. आजपासून चला या क्षणापासून एक बदल करणार आहे. शक्यतो रागावर कंट्रोल करायचा. आणि आपण बघितला हा खेळ खूप छान रंगला. आता आपण इकडनं जाणार आहोत ते बांदेलकर कुटुंबाकडे. पण त्याआधी हा तन्मणी आता कोणाला द्यायचा हा प्रश्न आहे.
कारण आरोपही छान झाले. पण आज तन्मणीचे मानकरी आहेत मिस्टर, कारण त्यांनी बाजू छान खूप. अभिनंदन अभिनंदन. आणि आता बांदेलकर कुटुंबाकडे जाऊन बघूया की त्यांच्याकडे आरोप कसे होणार आहेत. नमस्कार. चला आता आरोपांची वेळ सुरू होते आणि तुम्ही आरोप खोडून काढायचे आज सगळे. पहिला आरोप कोण करणार? मी गौरीची मामी आहे आणि ती चांगली आहे, स्वभावनी खूप चांगली आहे, पण चांगलं चांगलं जेवण बनते, पण कधी आम्हाला देत नाही. आम्हाला असं वाटतं कधीतरी द्यावा तिने असा. जेवायला बोलवत नाही. बरं नाही बोलत पण नाही कधी. आता बरं झालं तुम्ही सांगितलं मला. आता नेक्स्ट टाइम मी तिला सांगेन की थोडं जास्त कर मामीसाठी स्पेशल, कारण तिला सवय आहे जरा कमी करायचं, कारण आमच्या घरी कोण एवढं संपत नाही. बरं आहे की तुम्ही सांगितलं. मग कधीतरी सांग ना मला जास्त करायला, मग आम्ही पण जेवण आणतो. आणखी कोण? पुढचा आरोप. मी शेजारी. हा. इतका हिचा त्रास आम्हाला होतो की आम्ही दार उघडायचा अवकाश की तिच्या घरातनं इतके सुगंधित वास येतात आणि आम्हाला हैराण करतात. पण त्याची पुढची गोम अशी आहे की ती कधीही म्हणत नाही आत या की हा नवीन पदार्थ केलाय तुम्हाला देते. ही तक्रार आहे तिच्या माझ्याबद्दल. बरं झालं मावशी तुम्ही सांगितलं. आता पुढच्या वेळी मी दार उघडले की ती समोरच उभी राहील तुम्हाला घेऊन. मी सांगेन तिला. अजून कोण? मी गौरीची जाऊ आहे. ती खूप टॅलेंटेड आहे, तिच्याकडे खूप क्रिएटिव्हिटी आहे, पण ती त्याचा युजच करून घेत नाही. कारण की काय घरी कोण नाही सांभाळायला. आता गौरी सर्व घर सांभाळते, आमच्याकडे मोलकरीण नाही, म्हणून मी स्वतः तिला सांगितलं की ते टॅलेंट जास्त एक्सपोज करू नको तुझे. आपण मुलगी बोला. मम्मा नेहमी ओरडतच असते, क्लीन ठेवायचं नेहमी, क्लीन क्लीन क्लीन. नाही कारण की ती जेव्हा येते ती अशी तिचे शूज फेकून देते, कपडे इथे बॅग फेकून देते, ते मला पटत नाही, म्हणून मी हिच्यावर ओरडत राहतो. आणि पण चूक डायरेक्ट नाही ओरडत. नाही हे बरं केलंय तुम्ही. विला नाही. चला आणि आता या सगळ्या आरोपांवर तुम्हाला काय बोलायचं? मुलीचं सांगते की मला असं वाटते मुलीला आत्ता माझ्याबद्दल चालेल, राग आला, माझी मम्मी ओरडते, पण माझी अशी आहे की ती पुढे चांगली घडावी, माझी ही इच्छा आहे. आणि सासूबाई मामी तुम्हाला काय आवडत असेल मला सांगा, मी तुम्हाला बनवून देईन. आणि जाऊबाई मला प्रत्येक वेळी सांगत असते तू का घरी बसू नये, कर कर काहीतरी कर. पण माझं असं आहे मी त्याच्यात गेली, बाहेर गेली तर माझं लक्ष ह्यांच्याकडून जाईल आणि मी त्याच्यातच गुंतेन. मला सांगा आजपासून स्वतःमध्ये कोणता बदल कराल? एक चेंज करायचा असेल आजपासून? थोडी बडबड कमी करते. तर याच नोटवर हा तन्मणी आता कोणाला द्यायचा आपण? त्यांनाच द्यावा. काय बाजू? त्यांना द्यावा. तुम्ही सपोर्ट केलेला आहे त्यामुळे व्हेरी गुड. तेव्हा आता कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. आणि आता कोण जिंकणार पैठणी आता काही वेळात स्पष्ट होणार. खेळ सोपा आहे. एक मध्ये रोजचं मुलांचं खेळाचं ते चक्र आहे आणि मग ते फिरत असताना त्यामध्ये आहेत प्लास्टिकचे काय म्हणता येईल त्याला, टब. त्या टबमध्ये इथून रिंग टाकायची आणि त्यामध्ये गोळा व्हायला पाहिजे. या वहिनींकडे ज्या रिंग आहेत त्याला काळ्या रंगाची टेप लावलेली आहे आणि या वहिनींकडे ज्या रिंग आहेत त्याला कुठल्याही प्रकारची टेप लावलेली नाही. 10-10 संधी दोघींना मिळणार. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला एक तुम्ही टाका. तुम्ही एक, 2 काही नको फक्त 2 3 टाका. 3 4 टाका. 5 4 टाका. टाका. 1 टाका. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
अभिनंदन. नमस्कार. उपविजेत्या ठरल्या बांदेलकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. साकेत कॉम्प्लेक्स ठाणे इथे रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतोय. होम मिनिस्टरचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर, फक्त झी मराठीवर. नमस्कार.